नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं साक्षीला इन्व्हेस्टरचे कॉल आलेले असतात. त्यावेळी ते बोलू लागतात, साक्षी शिकरे तू पैसे कधी देणार आहेस? त्यावेळी साक्षी बोलू लागते, फक्त 4 दिवस. फक्त 4 दिवस द्या मला, मी तुमचे सगळे पैसे परत करेन. त्यावेळी ते बोलू लागतात, 4 दिवस असं म्हणता म्हणता कितीतरी दिवस झाले, पण माझा एकही रुपया तू दिला नाही आहेस. साक्षी आता मला एकच करावं लागेल, तुझ्या 2 साईड बंद कराव्या लागतील. त्यावेळी साक्षी बोलू लागते, नाही तुम्ही असं काही करू नका. तुम्ही जर तसं केलं तर आम्हाला पैसा कुठून येणार आहे? आणि जर आम्हाला पैसा आलाच नाही तर आम्ही तुमचे पैसे कसे देणार आहोत? आणि आमच्या मदतीला कोण येणार? त्यावेळी ते बोलू लागतात, तुमच्या मदतीला म्हणजे कोणाच्या गं? तुझा बाप तर जेलमध्ये भोगतोय त्याच्या पापाची शिक्षा, आणि तुलाच आता सगळं काही करायचं आहे, आणि तसंही तुला झेपेल असं वाटत नाही. त्यावेळी साक्षी बोलू लागते, पण मी प्रयत्न करते आहे ना. त्यावेळी ते बोलतात, नाही आता माझ्याजवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे तुला रस्त्यावर आणावंच लागेल साक्षी शिकरे. कारण तू काही झाल्या माझे पैसे द्यायला बघतच नाही आहेस, त्यामुळे तुलाच आता निर्णय घ्यावा लागेल, आणि आता तर मी तुला रस्त्यावर आणणारच. त्यामुळे साक्षी विनंती करू लागते, प्लीज असं काही करू नका, मी तुमचे पैसे देणार आहे. या साईडचं काम झाल्यावर नक्की देईन. त्यावेळी ते बोलतात, साईडचं काम झाल्यावर नाही असं बोलून ते फोन कट करतात. त्यावेळी साक्षीला खूप राग आलेला असतो. त्यावेळी ती बोलू लागते, अर्जुन सुभेदार हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. माझ्या अण्णांना तू जेलमध्ये टाकलंस. माझ्या अण्णांना जर जेलमध्ये टाकलं नसतं ना तर हे काही घडलंच नसतं. पण जेलमध्ये टाकून माझं तू सरळ आयुष्याची वाट लावली आहेस. पण नाही, आता मी तुला काही झालं तरी सोडणार नाही, शांत जगू देणार नाही. दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही आपला बेड आवरत असते. त्यावेळी अर्जुनही तिला मदत करत असतो. त्यावेळी अर्जुन कपाटामधील उषा सायलीला काढून देत असतो. त्यावेळी सायलीसोबत घालवलेले क्षण अर्जुनला आठवू लागतात, आणि अर्जुन तिथेच उभा राहून सगळे क्षण आठवू लागतो. त्यावेळी अर्जुन खूप खुश असतो. त्यावेळी सायली ही अर्जुनला आवाज देऊन भानावर आणत बोलू लागते, अहो सर तुम्ही कुठे हरवलाय? मी तुमच्याजवळ उशी मागितली, तुम्ही अजून दिली नाही. त्यावेळी अर्जुन हो असं बोलतो आणि सायलीला लगेचच उशी देतो. त्यावेळी सायली ही अर्जुनजवळ पाहू लागते. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सायली ही खूप खुश झालेली असते. त्यानंतर सगळं झाल्यानंतर अर्जुन तिथली एक उशी घेतो आणि हसतच बेडवर बसलेला असतो आणि सगळं आठवू लागतो. त्यावेळी सायली बोलते, काय झालं एवढं, एकटेच का हसताय? त्यावेळी अर्जुन बोलतो, काही नाही. सायली तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जी आज मला 15 मिनिटाची ट्रीट दिली ना, ती खरं तर दिवसभराची मला वाटली, आणि खरंच मला खूप आवडली. त्यामुळे माझा सगळा मूड अगदी फ्रेश झाला आहे. त्यावेळी सायली बोलते, हो मान्य आहे मला, पण आता तेच बोलत बसणार आहात का तुम्ही? अहो वेळेवर झोपला नाही तर सकाळी उठायला होणार नाही, आणि सकाळी उठला नाहीत वेळेवर तर तुम्हाला ऑफिसला जाता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आता झोपून घ्या बरं. सायलीच्या सांगण्यावरून अर्जुन झोपायला तयार होतो आणि तो झोपण्याची तयारी करू लागतो. तर दुसरीकडे सायली ही झोपण्यासाठी गेलेली असते. मात्र सायलीला खूप त्रास होत असतो. स्कूटरवरून पडल्यामुळे तिच्या पाठीला खूप दुखत असल्यामुळे तिला झोपही लागत नसते. तर इकडे पाहायला मिळतं साक्षी ही अण्णांना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते. तवी अण्णा हे चिडूनच साक्षीला बोलू लागतात, त्या दिवशी रियुनियनच्या कार्यक्रमामध्ये जे लफडं काही करायला गेली होतीस ना, त्या अगोदर तुला बापाला सांगावंसं वाटलं नाही का? एकदाही वाटलं नाही का आपल्या बापाच्या कानावर घालावं? की डायरेक्टच गेलीस तिथे, विसरलीस बापाला? त्यावेळी ते बोलू लागते, नाही मी विसरली नाही आहे, पण तुमचा जो माणूस दिला आहे ना मला गडकरी, तो माझ्या डोक्यावर बसला आहे, आणि त्यामुळे मला आता काहीच सुचत नाही, आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती म्हणूनच मी इथे आली आहे. त्यावेळी साक्षी ही अण्णांना बोलू लागते, अण्णा त्या दिवशी मी अर्जुनच्या घरी गेले होते, त्यावेळी अर्जुना चैतन्याला काही महत्त्वाचं सांगायचं होतं. कदाचित विलासची मर्डर झाली त्याबद्दल जर काही सांगायचं नसेल ना? तरी अण्णा बोलतात, नाही मला तरी तसं वाटत नाही, कारण जर तसं झालं असतं तर तुझ्या पायाखालची जमीनच अर्जुनने खेचून घेतली असती, आणि तो कधीच पोलिसात गेला असता. पण तो अजूनही पोलिसात गेला नाही, म्हणजे तसं काही घडलं नाही. पण हो, तो गप्प राहणार आणि वाट लावणार आणि वारही करणार. त्यावेळी साक्षी बोलू लागते, त्याच तर गोष्टीची भीती वाटते आहे. त्यावेळी ते बोलू लागतात, मग तू रियुनियनमध्ये थोबाडच का दाखवलं? त्यावेळी साक्षी बोलते, नाही तिथे मला कोणीही ओळखलं नाही. त्यावेळी अण्णा बोलू लागतात, जर कोणी ओळखलं असतं तर, आणि तुझ्यामुळे एका मुलाचा जीव गेला आहे हे जर कोणाच्या लक्षात आलं असतं तर? त्यावेळी साक्षी बोलते, नाही तसा काही संबंधच येत नाही, पण एकाने मला ओळखलं वाटतं, पण मी त्यालाही गुंडाळलं. मी अण्णा हे साक्षीला बोलू लागतात, पोरी अशी भ्रमात राहू नकोस, अगोदरच तुझ्या मी पदराला एक दगड बांधून ठेवलाच आहे. त्यावेळी साक्षी बोलू लागते, त्याच गडकरीचं काय करायचं ना हेच कळत नाही. त्यावेळी अण्णा तिला बोलू लागतात, एका अंगठीची ताकद 100 हत्यारातही नसते, त्यामुळे एक लक्षात ठेव, आता त्याला बांधून टाक. त्यावेळी साक्षी बोलू लागते, म्हणजे मी त्याच्याशी लग्न करायचं का? त्यावेळी अण्णा बोलतात, मी कुठे सांगतोय तुला लग्न करायला, फक्त साखरपुडा तर उरकून घे. एकदा की साखरपुडा झाला की तो बांधलाच जाणार ना. त्यावेळी साक्षी बोलते, कमाल अण्णा, तुम्ही कमाल आयडिया सांगितली, आता मला तेच करावं लागेल. अण्णा साक्षीला बोलतात, मग तो तुला सोडूही शकत नाही आणि अर्जुनच्या विरोधात उभा राहील एवढं मात्र नक्की.
तरी साक्षी बोलू लागते, हे मात्र बरोबर आहे. मग मी साखरपुडा केव्हाही मोडू शकते आणि जर केला तर त्याचा फायदाच होईल ना, आणि तोही आपल्याला. असं बोलून ती खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीला खूप त्रास होत असतो आणि अर्जुनला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. अर्जुन झोपलेला असतो, तर सायलीला त्रास होत असल्यामुळे तिला काही झोप येत नसते. तिची पाठ खूप दुखत असते, त्यामुळे ती उठून बसते आणि खूप त्रास होऊ लागतो तिला. त्यावेळी ती विचार करते की आता पाठीला मलमच लावावं, म्हणून ती मलम लावण्यासाठी कपाटामधलं मलम घेते आणि आरशात बघून स्वतःच मलम लावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सायलीला काही स्वतःच्याच पाठीला स्वतःला मलम लावायला जमत नसतं. तरीही तिने काही अर्जुनला उठवलेलं नसतं. तितक्यातच अर्जुनला जाग येते आणि अर्जुन पाहतो तर सायली आपल्या बाजूला नसते. तर सायली ही पाठीला मलम लावण्यासाठी धडपड करत असते आणि ही सगळी धडपड अर्जुनने पाहिलेली असते. तर मी अर्जुन सायलीला मदत करण्यासाठी येतो. त्यावेळी सायली ही अर्जुनला पाहून गप्पच राहते. त्यावेळी अर्जुन सायलीजवळ मलम मागत असतो, मात्र सायली काही मलम देत नाही. त्यामुळे अर्जुनही काही न बोलता तिथेच उभा असतो. त्यावेळी सायली ही अर्जुनच्या हातात मलम देते. त्यावेळी सायली काहीही न बोलता टेबलवर जाऊन बसते. त्यावेळी अर्जुन सायलीला मलम लावण्यासाठी आलेला असतो, मात्र अर्जुन खूप घाबरत असतो आणि तिच्या पाठीला लागलेलं पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. त्यावेळी अर्जुन स्वतःच्याच हाताने सायलीला मलम लावून देत असतो, मात्र मलम लावत असताना सायलीला खूप दुखत असतं. त्यावेळी अर्जुन बोलतो सॉरी. त्यावेळी सायली ही अर्जुनजवळ पाहू लागते आणि आपल्या पाठीला अर्जुन मलम लावतोय हे पाहून सायली ही खुश झालेली असते. तर अर्जुन बोलू लागतो, तुम्हाला खरंच खूप त्रास होत असेल, मी एक काम करतो, तुम्हाला मी पेनकिलर देतो की ज्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. त्यावेळी सायली बोलते चालेल. त्यावेळी अर्जुन सायलीला पेनकिलर देतो. त्यावेळी सायली ही पेनकिलर घेते. त्यावेळी अर्जुन बोलू लागतो, आता पेनकिलर घेतलात ना, मग तुम्हाला जरा बरं वाटेल आणि आरामही पडेल, तुम्ही झोपून घ्या बरं. त्यावेळी सायली ही झोपण्यासाठी येते. त्यावेळी अर्जुनही सायलीजवळ पाहत असतो. सायलीला झालेला त्रास अर्जुनला पाहवत नसतो आणि सायली झोपी गेल्यानंतर अर्जुन नकळतपणे सायलीच्या बाजूला जातो. सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी ही झोपलेली असते, मात्र ती झोपेतच मुद्दामहून नाटक करत बोलू लागते, चैतन्य मला सोडून जाऊ नकोस, चैतन्य प्लीज मला सोडून जाऊ नकोस, तू जर मला सोडून गेलास ना तर मी खरंच एकटी पडेन. असं बोलून ती चैतन्याचा हात पकडू लागते. मी चैतन्याला अचानक जाग येते. त्यावेळी तो साक्षीला बोलतो, साक्षी काय झालंय, तुला काही भयानक स्वप्न वगैरे पडलंय का? त्यावेळी साक्षी बोलते, म्हणजे चैतन्य हे स्वप्न होतं का? तू नाही ना मला गेलायस सोडून, तू इथेच आहेस ना? त्यावेळी चैतन्य बोलतो, हो मी इथेच आहे. त्यावेळी साक्षी बोलते, चैतन्य मला खरंच भयानक स्वप्न पडलंय, तू मला सोडून चाललायस असं मला स्वप्नात दिसलं. खरंच चैतन्य प्लीज मला सोडून जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय नाही रे राहू शकत. त्यावेळी चैतन्य बोलतो, शांत हो, अगं तुला मी कधीच सोडून जाणार नाही. त्यावेळी साक्षी बोलू लागते, चैतन्य माझ्यावर सर्वजण संशय घेत आहेत. अण्णांना अटक झाल्यापासून सर्वांना असंच वाटते की मी सुद्धा क्रिमिनलच आहे, पण चैतन्य असं मी नाही आहे रे. अरे एकतर मला कोणीही फॅमिली नाही, मी एकटी आहे. तुझ्यासाठी तरी तुझी सुभेदार फॅमिली आहे. तुझ्या वाईट चांगल्या काळात तुला सुभेदार फॅमिली कायमच साथ देते. माझ्यासाठी असं कोणीच नाही आहे रे, मी कायमच एकटी आहे. चैतन्य बोलू लागतो, साक्षी तू घाबरू नकोस, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, आपलं नातं हे असंच राहणार आहे. त्यावेळी चैतन्याला साक्षी बोलू लागते, चैतन्य लोकांना दिसेल असं कुठलं नातं आहे रे आपल्यात, आपण मनाने फक्त एकत्र आहोत, बाकी आपलं कोणतंही नातं नाही आहे, ना लग्न केलं आहे ना साखरपुडा झाला आहे. त्यावेळी चैतन्य बोलू लागतो, अण्णा जेलमध्ये असताना आपण साखरपुडा कसा करणार आहोत? त्यावेळी ती बोलू लागते, एंगेजमेंट तर आपण करू शकतो ना? त्यावेळी चैतन्य बोलू लागतो, एवढ्या लवकर? त्यावेळी चैतन्याला ती बोलू लागते, पण आपण एंगेजमेंट करून मोकळे तरी होऊया. त्यावेळी चैतन्य बोलतो, तुला घाई करतो असं नाही का वाटत? त्यावेळी साक्षी बोलू लागते, चैतन्य म्हणजे तुला माझ्यासोबत साखरपुडा नाही करायचा आहे का? अरे आपल्याजवळ कोणताच नात्याचा पुरावा नाही आहे, मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही आहे. मला असं वाटतं की आपण साखरपुडा करावा. त्यावेळी चैतन्य मात्र शांत होतो. त्यावेळी तो साक्षीला समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी साक्षी बोलू लागते, नाही चैतन्य म्हणजे मला वाटतं तुला माझ्याशी साखरपुडा करायचाच नाही आहे ना? असं बोलून ती कपाट उघडते आणि कपाटामधली गोळी घेऊन खाऊ लागते. त्यावेळी चैतन्य बोलतो, साक्षी अगोदर ती दाखव, कसली गोळी आहे? त्यावेळी साक्षी बोलते, माझा त्रास कमी होण्यासाठी, माझ्यावर एक थेरपी चालू आहे, मला हा असा त्रास होतो. त्यावेळी चैतन्य बोलू लागतो, तुझ्या या त्रासाबद्दल मला कधी सांगितलंच नाहीस तू. त्यावेळी साक्षी बोलू लागते, काय सांगायचं रे त्यात चैतन्य, तुला कळायला हवं मला किती त्रास होतोय. अरे तू जर माझ्यापासून लांब गेलास तर मी जगूही शकत नाही चैतन्य, आणि आता तर तुला साखरपुडाही करायचा नाही माझ्यासोबत. जर तू हे सगळं करशील ना तेव्हा माझा हा त्रास शांत होईल. त्यावेळी चैतन्य विचार करतो आणि बोलू लागतो, साक्षी मी तयार आहे साखरपुडा करायला. हे ऐकून साक्षी खूप खुश होते. त्यावेळी चैतन्य बोलू लागतो, पण कसं करायचं? त्यावेळी साक्षी बोलते, आपण घरच्या घरी करू, पण तुझ्या जवळच्या माणसांना बोलव, चालेल मला? त्यावेळी चैतन्य बोलतो, अशी कोणीच नाही आहेत, जी जवळची होती अशी परवानगी घेण्यासारखी कोणी उरलीच नाही आहेत, आणि जी उरली आहेत त्यांना तर मी बोलवूही शकत नाही. त्यावेळी साक्षी बोलू लागते, चैतन्य तू घाबरू नकोस, मी बोलवीन. त्यावेळी चैतन्य बोलतो, नाही साक्षी तुला ते काहीही बोलतील
त्यावेळी साक्षी बोलते, मी ऐकून घ्यायला तयार आहे. मी तुझ्यासाठी काही ऐकून घेईन. पण तुला आशीर्वादाची गरज आहे ना, मग आपण त्यांचे आशीर्वाद मिळवायचेत. त्यावेळी चैतन्य बोलतो, आता त्यांचे आशीर्वाद नाही मिळाले तरी चालतील, पण मी तुझ्याशी साखरपुडा करतो आहे. ती साक्षी खूप खुश होते आणि चैतन्याला मिठी मारते आणि हसू लागते. तिचा एक डाव पूर्ण झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत बसलेले असतात. त्यावेळी प्रतापराव पूर्णाजीला बोलू लागतात, पूर्णाई बघ ना, आपण जेव्हा दिवसात एकदा नाश्ता करतो सकाळी, त्यावेळी दिवस अगदी मस्त जातो ना. त्यावेळी पूर्णाजी बोलते की त्यानेच तर एनर्जी मिळते आणि तुझी बायको आपल्याला नाश्ता केल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवत तर नाही. तर विमल बोलू लागते, आणि आज तोच वारसा त्यांच्या सुनबाईही पुढे चालवत आहेत. हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीजवळ पाहू लागतो. तितक्यातच चैतन्य येतो आणि बोलू लागतो, मी येऊ का आत? त्यावेळी सर्वजण बोलतात, चैतन्य तू? अरे ये ना. त्यावेळी अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. चैतन्याजवळ पाहून अर्जुनला आश्चर्य वाटतं. त्यावेळी अर्जुन आत येताच सर्वजण बोलू लागतात, अरे चैतन्य बस ना, आपण सर्वजण नाश्ता करून घेऊ. त्यावेळी चैतन्य बोलतो, नाही नको. त्यावेळी चैतन्याला अस्मिता बोलू लागते, काय मग आज तू एकटाच आलायस का? कारण आजकाल तू कधी एकटा फिरताना दिसत नाही. त्यावेळी चैतन्य मात्र काहीच बोलत नाही. त्यावेळी पूर्णाची अस्मिताला बोलू लागतात, अस्मिता जरा शांत राहशील का? चैतन्य कशासाठी आलाय ते तरी कळून देत. तरी पूर्णाजी चैतन्याला बोलतात, चैतन्य आलाच आहेस तर नाश्ता करून घे. चैतन्य पूर्णाजीला बोलतो, नको पूर्णाजी, मला नाश्ता नको आहे, मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे. त्यावेळी सायलीही चैतन्याजवळ पाहू लागते. त्यावेळी चैतन्य बोलू लागतो, पूर्णाजी, प्रताप काका, मावशी, तुम्ही ज्यावेळीपासून माझ्या आयुष्यात आलात आणि ज्यावेळीपासून मला कळायला लागलं त्यावेळीपासून तुम्हीच माझी फॅमिली आहात. माझ्या वाढदिवसाला माझ्यासाठी केक घेऊन येणारे माझे प्रताप काका, माझा पाय फ्रॅक्चर झाला त्यावेळी माझी संपूर्ण काळजी घेणारी माझी मावशी, आणि पूर्णाची, तिचा तर मला कायमच आधार वाटत आला. कारण ज्यावेळी मला ताप आला होता आणि मी तापाने फडफडत होतो त्यावेळी मला पूर्णाजीने औषध दिलं होतं आणि मला मायेने जवळ घेतलं होतं. पूर्णाजीचा मला नेहमीच आधार वाटत आला. हे घर म्हणजे माझी फॅमिली आहे आणि माझ्या प्रत्येक प्रवासात, प्रत्येक यशामध्ये या फॅमिलीचा तेवढाच वाटा आहे. आणि म्हणूनच मी माझ्या नवीन प्रवासाची, नवीन आयुष्याची सुरुवात करतो आहे आणि ती तुमच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण आहे. आणि त्यासाठीच मी इथे तुम्हाला बोलण्यासाठी आलो आहे की मी साक्षीसोबत लवकरच साखरपुडा करतो आहे. चैतन्याचं हे बोलणं ऐकताच घरातल्या प्रत्येकाला चैतन्याच्या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं आणि सर्वजण धक्क्याने चैतन्याजवळ पाहू लागतात. या गोष्टीचं पूर्णाजीलाही खूप वाईट वाटत असतं. चैतन्याच्या या निर्णयाचा अर्जुनलाही खूप त्रास होऊ लागतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं, साक्षी ही चैतन्याला बोलू लागते, चैतन्य, अर्जुन आणि सायली एक आयडियल कपल आहे ना? त्यावेळी चैतन्य बोलतो, कधीच शक्य नाही, कारण खरं तर ते कपलच नाही आहे. कारण त्यांच्या सोयीसाठी त्यांनी केलेलं हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. ते ऐकून सायली साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळी चैतन्याने अर्जुन आणि सायलीचं सगळं सत्य साक्षीला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन हा सायलीला बोलू लागतो, कोणताही क्रिमिनल हा पूर्ण पुरावे कधीच नष्ट करत नाही. कारण क्रिमिनल त्या आठवणीत इगोला पोस्ट मिळत असतो आणि म्हणूनच ती पुरावे तो मागे सोडत असतो. त्यावेळी सायली बोलू लागते, मग साक्षीच्या बाबतीतही हे खरं असेल तर? त्यावेळी अर्जुन बोलतो, पण ते आपण कसे शोधायचं? त्यावेळी सायली बोलू लागते, त्यासाठी आपल्याला साक्षीच्या घरीच जावं लागेल. त्यावेळी अर्जुन हा सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. आता पुरावे शोधण्यासाठी सायली आणि अर्जुन साक्षीच्या घरी जातील का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.